जो तुमचा भूतकाळ असेल कदाचित किंवा आत्ताच्या वर्तमान काळात तुम्ही त्या स्ट्रेसमधून जात असाल, तर हे जे काही अनुभव आपण घेत असतो त्याची जी काही मेमरी, त्याची जी काही स्मृती आपल्या शरीराच्या पेशींमध्ये जतन होते, मनामध्ये जतन होते, त्या सतत आठवून जो काय आपल्या मनावरती स्ट्रेस येतो तो म्हणजे ताण. पण असं म्हणतात ना की तुमचा भूतकाळ हा तुम्हाला पुढे जाऊ देत नाही, तुम्हाला तो मागे खेचतो. ह्याचं कारण असं, त्या स्मृतींमध्ये जी ताकद आहे ना ती तुम्हाला नवीन तुम्ही काही करायला गेलात की ते तुम्हाला परत मागे खेचते. हे अपत्यच मला नको होतं आणि ते आलं आहे. हा सुद्धा एक खूप मेजर भावना आहे की जी मुलांच्या मनावर परिणाम करते, कारण आई वडिलांकडनं त्यांना कायम निग्लिजन्स मिळतं. पण कधी कधी आपले जे पूर्वजन्माचे कर्म असतात समजा, त्याचाही आपल्या या आयुष्यावरती परिणाम होतो का? कुटुंब हा माणसाच्या आयुष्यातला एक असा घटक आहे की त्याच्यामध्ये जर काही बरोबर नसेल तर ते ताण तुम्हाला दीर्घकाळ त्रास. कशावरती फोकस करायचं आहे, रिझल्टवर फोकस करायचं का समस्येवर फोकस करायचं हे मला कळत नाही, कारण मी भावनांच्या अधीन असते, ताणाच्या अधीन असते. नंतर तिसरं म्हणजे प्रायोरिटी सेटिंग. नक्की तुम्हाला पहिली प्रायोरिटी कशाला द्यायची हे तुम्हाला केव्हाच कळतं जेव्हा तुमचं मन शांत होतं. आणि मन शांत कधी होतं, जेव्हा तुमचा ताण दूर होतो. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो एकदम स्पेशल आहे, कारण आपल्या स्पेशल गेस्टला आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट केलेला आहे. त्या म्हणजे वृषालीजी. लास्ट टाइम जो आपण टॉपिक कव्हर केलेला होता तो होता की पूर्वस्मृती हिलिंग, आणि आज आपण जो काही टॉपिक कव्हर करणार आहोत तो थोडासा डिटेलमध्ये असणार आहे. तर मी आता तुमचा टाईम वेस्ट करत नाही, आपण डायरेक्टली या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल ही वाढवत जाणार आहोत. तर स्टार्ट करूयात. वृषालीजी, तुमचं पुन्हा एकदा श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद. मलाही छान वाटतं आहे परत एकदा या स्टुडिओत यायला, कारण आधीचा अनुभव खूप छान होता आणि त्यामुळे आत्ता एकदम गप्पा मारायला मजा येईल पहिल्यासारखीच. मलाही मजा येईल. येस, तर आपण स्टार्ट करूयात. आता आपण हसतोय, बरोबर? आपली एनर्जी छान आहे, त्याच्यामुळं आपला दिवस छान जातो किंवा कुठल्याही गोष्ट छान होते. पण मग आजकाल काय झालं ना की लोक थोडेसे डिप्रेशनमध्ये गेले. मग या सगळ्या गोष्टीतून आपण कसं बाहेर येऊ शकतो या टॉपिकवरती आपण थोडंसं स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये डिस्कस करूया. ओके, सगळ्यात आधी मला हे सांगा की जो ताण येतो आपल्याला त्याला तुम्ही कसं डिफाईन करतात? समजा की ताण म्हणजे नेमकं काय तुमच्या भाषेत? ताण म्हणजे काय हे मी सांगते आणि या विषयावर मी आज बोलणार आहे. पण मी एकदा स्पष्ट करू इच्छिते की मी कुठलीही डॉक्टर पदवी माझ्याकडे नाही किंवा मी सायकॉलॉजिस्ट नाही आहे. पण माझा जो काही ह्या हिलिंग आणि मेडिटेशन क्षेत्रातला 11 वर्षाचा अनुभव आहे, त्या अनुभवातून मी हे सगळं बोलणार आहे. ताण म्हणजे जनरली काय आहे की आपल्याला एखाद्या अचानक आपल्या आयुष्यात बदल येतो किंवा अचानक काहीतरी संकट येतात किंवा प्रतिकूल परिस्थिती येते, कुठल्या तरी जिवलग व्यक्ती जाते, असे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. त्या अडचणींमध्ये किंवा त्या परिस्थितीला मनाची जी स्थिती असते त्याला ताण म्हणतात, असं एक जनरली म्हटलं जातं. पण पूर्वस्मृती हिलिंगच्या दृष्टिकोनातून ह्याची आणखीन डिटेलमध्ये व्याख्या मला जर तयार करायची झाली तर मी असं म्हणेन की अशा जेव्हा अनुभवातनं तुम्ही जाता, जो तुमचा भूतकाळ असेल कदाचित किंवा आत्ताच्या वर्तमान काळात तुम्ही त्या स्ट्रेसमधनं जात असाल, तर हे जे काही अनुभव आपण घेत असतो त्याची जी काही मेमरी, त्याची जी काही स्मृती आपल्या शरीराच्या पेशींमध्ये जतन होते, मनामध्ये जतन होते, त्या सतत आठवून जो काय आपल्या मनावरती स्ट्रेस येतो तो म्हणजे ताण. आता समजा जी आपली ऑडियन्स आहे की जी पहिल्यांदा आपला एपिसोड बघते, की ज्यांनी समजा आधीचा आपलं पूर्वस्मृती हिलिंगचा एपिसोड नाही बघितलेला आहे, तर त्यांना थोडंसं समजून सांगा ना की पूर्वस्मृती हिलिंग म्हणजे नेमकं काय असतं? पूर्वस्मृती हिलिंग म्हणजे बेसिकली स्मृती म्हणजे मेमरी, आठवणी. पण आठवणी म्हणजे आपल्या मागच्या पूर्वायुष्यातल्या आठवणी. ह्या सगळ्यामध्ये आठवणी आपण जास्त फोकस आपला कशावरती आहे? हे बघ, चांगल्या आठवणी आपल्याला कायम प्रेरणा देतात, आनंद देतात. पण जेव्हा अशी अचानक काही सिच्युएशन आपल्या आयुष्यात येते, बदल येतो, आपल्याला अपेक्षित नसताना काहीतरी एकदम समोरचा माणूस वेगळा वागतो किंवा एकदम अचानक नुकसान होतं, अपयश येतं की जे आपल्याला सवय नसते किंवा अपेक्षित नसतं, त्यावेळेला तो जो काही धक्का बसतो आपल्याला,
त्यावेळेला आपण त्या सगळ्या ह्याच्यात आपल्या मनाच्या ताकदीनिशी आपल्याला जमेल तसं आपण बाहेर पडायचा प्रयत्न करतो. पण त्यावेळेला तो जो काही आपला संघर्ष झालेला असतो त्याच्या मेमरी म्हणजे त्याच्या स्मृती आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशींमध्ये जतन होत असतात. अगदी मेंदूचं तू म्हणालास तरी मेंदूमध्ये काही असे भाग आहेत की जिथे या स्मृती सगळ्या जतन होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या स्मृती वेगवेगळ्या ठिकाणी जतन होतात. तर मग ह्या स्मृती ह्या का हील करायला पाहिजेत किंवा ह्यांचं बॅलन्सिंग का केलं पाहिजे. पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीमध्ये आपण बॅलन्सिंग करतो, संतुलन करतो आणि शुद्धीकरण करतो म्हणजे क्लिन्झिंग करतो. का तर कुठलीच भावना वाईट नाही. भीती पाहिजे, राग पाहिजे, सगळंच पाहिजे. पण जेव्हा त्याचा अतिरेक होतो, अति प्रमाणात आपल्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये त्या साठलेल्या असतात तेव्हा त्या योग्य रीतीने योग्य पद्धतीने बाहेर काढल्या पाहिजेत. तर अशी कुठली गोळी नाही आपल्याकडे की जी आपण बाहेर काढू. मग त्याच्यावरती ही पूर्वस्मृती हिलिंग पद्धती काम करते. बरं आता मला सांग, मेमरी तरी काय गरज आहे बॅलन्स करायची? राहू देत की पडल्या, काय फरक पडतो आहे बरोबर. पण असं म्हणतात ना की तुमचा भूतकाळ हा तुम्हाला पुढे जाऊ देत नाही, तुम्हाला तो मागे खेचतो. ह्याचं कारण असं, त्या स्मृतींमध्ये जी ताकद आहे ना ती तुम्हाला नवीन तुम्ही काही करायला गेलात की ती तुम्हाला परत मागे खेचते. कारण ह्या स्मृतींवरच आता अनेक प्रकारच्या स्मृती असतात. काही त्याच्यातले तुझं नॉलेज असेल, आधी साधं स्वतःच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला रोज सकाळी उठल्यावर बरं अरे मी कुठे असं विचारायला लागत नाही, आपसुकच आपल्याला सगळं आठवतं. किंवा आपण काल केलेलं काही गोष्टी, काल शिकलेल्या काही गोष्टी आज मला आठवतात. असे बरेचसे ह्याचे प्रकार आहेत. किंवा मेंदू निर्णय घेताना ही सगळी माहिती पडताळतो स्मृतींमधली. तुझा आत्मविश्वास, तुझं व्यक्तिमत्व, ह्या सगळ्यावरती ह्याचा परिणाम होतो. मग जर त्याचा परिणाम तुझ्या व्यक्तिमत्वावर निगेटिव्ह पद्धतीने होत असेल तर त्याचं संतुलन करणं गरजेचंच आहे. आणि मग त्याच्याकरता ही स्वामींकडून आलेली पद्धत आहे. इहारा अहिरा बीजमंत्र हा त्याचा बेस आहे. आणि त्या बीजमंत्रांच्या आधारेनं तयार केलेली मेडिटेशन्स, त्या पद्धतीने तयार केलेले मंत्र किंवा स्वयंसूचना आपण म्हणू शकतो, हे तुम्हाला दिले जातात. आणि ते तुम्ही जेव्हा 90 दिवस स्वतःवर ते म्हणता, ती मेडिटेशन ऐकता हा शब्द मी वापरते, मेडिटेशन करणं शब्द नाही. कारण पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीची जी मेडिटेशन्स आहेत ती फक्त ऐकायची असतात. तर तीसुद्धा मी तयार करत असताना माझ्यासमोर कागद नसतो, ती जशी अंतस्फूर्तीने तयार होतात. मी तर तो स्वामींचा, माझ्या गुरूंचा आशीर्वादच मानते. आणि मग ही तयार झाली मेडिटेशन ऐकणे आणि डिस्टन्स हिलिंग तुमच्या नावाच्या माध्यमातून पाठवलेली, अशा पद्धतीने आपण त्या भूतकाळाची तीव्रता जी आहे किंवा मनावर झालेला नकारात्मक परिणाम जो आहे तो कमी करतो. हे थोडक्यामध्ये पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीचं हे. आता एकच फक्त सांगते की ही गरज आपल्याला कधी जाणवते, म्हणजे माझ्याकडे लोक कधी येतात तर काही अडचणी येतात. मग त्या काही मानसिक असतात, काही शारीरिक अडचणी असतात, काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतात आणि नातेसंबंधातले असतात. हे 4च मेन आयाम आहेत माणसाच्या आयुष्यातले. त्यामुळे ह्याच्या कुठल्याही पद्धतीने जरी तुम्हाला अडचण आली तरी आपण ह्या सगळ्यातनं त्याचं निवारण करू शकतो. बरोबर. आता आपण आपल्या आधीच्या मुद्द्याकडे येऊयात की जसं की ताण हा जो तुम्ही डिफाईन केलेला आहे, पण मग या ताणाचा आपल्या आरोग्यावरती कसा स्टेप बाय स्टेप परिणाम होत जातो हे थोडंसं समजून सांगा. आता मन हे जे काय आहे हे सूक्ष्म आहे, आपल्याला ते दिसत नाही. आणि शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेलं आहे, हे तर आपण मान्य करतो, बरोबर. आता ह्याच्यामध्ये श्रीपाद वल्लभ पोथीमध्ये असं दिलेलं आहे की हे जे काही मनाचं जे काय म्हणतात मनोव्यापार आणि शरीर ह्याची जी काही कार्यप्रणाली आहे त्याला चालवणारी एक शक्ती आहे म्हणजे प्राणशक्ती. त्या प्राणशक्तीमध्ये जर बिघाड झाला तर तुमच्या शरीरावर पण परिणाम होतो आणि मनावर पण परिणाम होतो. त्यामुळे या प्राणशक्तीचं संतुलन करण्याची गरज आहे. आणि या प्राणशक्तीवर सगळ्यात जास्त निगेटिव्ह परिणाम काय होतं तर आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावभावना. कुठलेही विचार हे असे प्लेनली येत नाहीत, काहीतरी त्याच्यात इमोशन असते. म्हणजे इमोशनशिवाय आपण नाही, माणसाला आपण वेगळं काढूच शकत नाही. तर हा जो काही प्रकार आहे म्हणजे मनामध्ये ताण आला की त्याचा शरीरावर परिणाम होणं आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टींवर परिणाम होणं हे स्वाभाविक आहे. आता तू विचारलंस की त्याचा शरीरावरती काय परिणाम होतात, राईट. तर शरीरावरती परिणाम होतात तर आधी इतकं कनेक्शन आहे की आपल्याला साधा राग आला तर काही जणांना रडू येतं किंवा हातपाय थरथरतात किंवा आपल्याला कुठल्या तरी किंवा भीती वाटली तरी पण धडधड व्हायला लागते.
त्यामुळे ते इतकं एकवटलेलं आहे की जर मनामध्ये आलेल्या विचारांचा परिणाम शरीरावर झाला नसता तरच नवल. तर त्यामुळे बेसिकली म्हणशील तर पोटाचे आजार तुझे, म्हणजे हे तर स्ट्रेट ब्रेन आणि गट ह्याचं तर डायरेक्ट कनेक्शन आहे. त्यामुळे त्याच्यावरती परिणाम होतो किंवा कुठल्याही म्हणजे हा सगळा अभ्यास करताना मी जे काही नोट्स काढल्या आहेत आणि जो काही लिहून काढलं आहे, म्हणजे माझ्या समृद्धी एक भावना या पुस्तकात मी दिलेले आहेत की प्रत्येक आजाराच्या मागे कुठल्या प्रकारचा ताण जो रिस्पॉन्सिबल आहे, की तो आजार तुम्हाला झाला म्हणजे तुम्ही काहीतरी हे सगळं भावना तुमच्या हील होण्याची गरज आहे असं तो आजार आपल्याला कुठेतरी सांगत असतो. इतका शरीरावरती त्याचा परिणाम होतो. म्हणजे हळूहळू तुम्हाला शारीरिक थकवा जाणवतो किंवा आळशीपणा तुम्हाला येतो की काही करूच नाही, इतकी लिथार्जी येते की कोणीतरी ढकलावं येऊन आपल्याला, एवढं होतं. हां, काढायचे. झोप लागत नाही, हा एक त्याच्यामध्ये अनुभव येणारा नेहमीचा. किंवा निर्णय घेता येत नाही, मनाचा गोंधळ असतो, मन सतत बेचैन असतं. मग कधीकधी त्यामुळे अजिबात भूक लागत नाही किंवा खा सुटते. हे सगळे परिणाम आपण अनुभवतो. किंवा स्वतःच्या बाबत एक न्यूनगंड निर्माण होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास कमी होतो. इतका सगळा परिणाम मनाचा आणि शरीराचा, म्हणजे असं दोघांवरही एकमेकांचा परिणाम सातत्याने होत असतो. जेव्हा तुझं मन बेचैन असतं तेव्हा शरीरावरतीही त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होतो आणि तुझ्या मनावरही होत असतो. इतकं ते जोडलेलं आहे. ओके. आणि समजा आता कुठल्याही आयुष्याची सुरुवात बालपणापासून होते. आधी बालपण येतं, म्हणजे बालपणी एकदम आपण खुश असतो, पण जसे जसे मोठे होत जातो समजा या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरती ताण येत जातो. तर याला आपण कशा वेळी समजा बेटर करू शकतो की आपल्याला नंतर पुढे आयुष्यात ताण नाही होणार किंवा काय? बालपणामध्ये तर खूपच ताण असतात आणि गंमत अशी असते की ते आपल्याला जाणवत नाही. म्हणजे मगाशी एक मुद्दा तुला सांगायचा राहिला की ताणाची व्याख्या जेव्हा आपण केली किंवा ताण म्हणजे काय बघितलं, तर त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की जाणवणारे ताण आणि न जाणवणारे ताण असतात. हां, म्हणजे मला माहिती आहे की आज मला आता प्रेशर आलं आहे, मला हे कंप्लीट करायचं आहे. पण हा पूर्वस्मृती हिलिंग पद्धती बेसिकली न जाणवणाऱ्या ताणांवरती जास्त काम करते. हां, म्हणजे आता न जाणवणारे ताण काय हे सांगण्याकरता आपण परत एकदा हे जो तू प्रश्न विचारला आहेस त्याच्याकडे जाऊया. बालपणामध्ये असं असतं की तुम्ही लहान होत असताना, म्हणजे मोठे होत असताना अनेक अनुभव घेत असतात. त्याच्यामध्ये आई वडील हा एक मुख्य भाग असतो. तुमच्या आजूबाजूला वातावरण कसं आहे ह्याचा तुमच्या मनावर इतका परिणाम होतो की म्हणतात ना की तुमच्या बालपणामध्ये तुमचे सगळे पुढचं भविष्य अवलंबून असतं असं म्हणतात. तर त्याची काही उदाहरणं जी माझ्याकडे केसेस येतात त्याच्यावरनं जी काही मी वेगवेगळे प्रकार बघितले त्यातले मी तुला सांगते. एक म्हणजे आईवडिलांची जर भांडणं असतील तर मुलं अगदी गांगरून जातात. काही मुलांना असं वाटतं की अरे ह्यांना माझी काही किंमत आहे का नाही, माझ्याकडे कोणी बघणार आहे की नाही असं वाटतं. काही ना न्यूनगंड निर्माण होतो किंवा काहींना प्रचंड इन्सिक्युअर वाटतं की हे सगळं काय चाललं आहे आणि कोणालाच अशी परिस्थिती आवडत नाही. पण ते मूल त्यावेळेला काही करू शकत नसतं. त्यामुळे आतमध्ये फक्त त्याच्यावर रिॲक्ट होत राहणं सातत्याने हे त्याच्या बाबतीमध्ये घडतं आणि मग अशा प्रकारे त्या निगेटिव्ह इमोशन्स साठत जातात. दुसरं असं असतं की कधीकधी असं असतं की आईवडिलांपैकी कोणीतरी खूप आजारी असतं. म्हणजे कळायला लागल्यापासून मी बघते की आई आजारी आहे किंवा वडील आजारी आहेत, खूप प्रेशर असतं. मग सगळं लक्ष तिथेच असतं. मग जो आईकडनं वडिलांकडनं जे आपल्याला नॉर्मली मिळतं, प्रोत्साहन म्हणा, संवाद म्हणा किंवा हे प्रेम म्हणा किंवा तू काय करतो आहेस, तू कसं करतो आहेस, ही दखल जी आईवडील नेहमी घेतात, आपल्याला प्रोत्साहन देतात वगैरे, पाठिंबा देत असतात, ती त्यांना त्याच्यामध्ये मिळत नाही. मग त्यांना त्यावेळेला ते काही कळत नाही. पण कुठेतरी एक सततची पोकळी आणि मग अरे काय असं बाकीच्यांच्या घरामध्ये असं नाही आणि माझ्या बाबतीत असं का, ह्याने एक नैराश्य यायला लागतं आणि ते त्या मुलाला त्यावेळेला व्यक्त करता येतं असंही नाही. आणि काही जणांचं असंही होतं समजा की लहानपणी समजा आई वडील वारतात, मग ती पण एक आयुष्यात पोकळी असते की ती मग आजी आजोबा घेऊन जातात, काका काकू मामा मामी कोणतरी घेऊन जातात, पण त्यांना एक कायम जाणवत राहतं की माझी आई नाही किंवा माझे वडील नाही असं. तुला सांगू आणखीन पण एक अशी गोष्ट आहे की कधी काही जणांच्या बाबतीत असं होतं की त्यांचा जन्मच आईवडिलांना नको असतो. म्हणजे ते जन्माला येतात तेव्हा एकतर ती मुलगी झाली म्हणून ते नको असतात किंवा ते हे अपत्यच मला नको होतं आणि ते आलं आहे. हा सुद्धा एक खूप
मेजर भावना आहे की जी मुलांच्या मनावर परिणाम करते. कारण आईवडिलांकडनं त्यांना कायम निग्लिजन्स मिळतं आणि मग त्यांचा पुढे जाऊन कुठेतरी करिअरवर परिणाम होतो किंवा आरोग्यावर परिणाम झालेला आहे. अशा केसेस आहेत की त्यावेळेला आईवडिलांनी नीट वागणूक दिली नाही किंवा दुसरं म्हणजे कंपॅरिझन. तो बघ कसा करतोय आणि तो म्हणजे घरातल्याच भावंडांशी कंपॅरिझन असेल किंवा बाहेर की बाबा तो बघ कसा करतोय आणि तुला का नाही जमत. हां, म्हणजे त्याचं कसं आहे आणि तुला नाही जमत आहे. आता हे काय होतं प्रत्येक वेळेला ना प्रत्येकाची पद्धत वेगळी असते अभ्यास करायची म्हणा किंवा ग्रास्प करायची. अशी नाही कंपॅरिझन होऊ शकत आणि मग मूल त्यावेळेला बोलू शकत नाही पण त्याच्या मनामध्ये स्वतःविषयीचं कमीपणाची भावना रुजतेच की. आणि मग ती इतकी रुजते की त्याला साधं काम करण्यातसुद्धा कॉन्फिडन्स उरत नाही. हा पण एक मेजर हे आहे. किंवा सगळ्यात महत्त्वाचं ज्या गोष्टीवरती बोललं जात नाही ते म्हणजे चाइल्ड अब्यूज. स्त्रियांना मुलींना हे लहानपणी अनुभवायला लागतं. काही पुरुषांच्या बाबतीतही आहे. तर हे जे आहे ही भावना ना खूप ते कारण ते त्यावेळेला घडलेलं असतं जेव्हा तुम्ही त्याचा कधी प्रतिकारही करू शकत नाहीत. मग त्यावेळेला वाटणारा तो स्वतःविषयीचा तिरस्कार असेल ही भावना आहे किंवा हेल्पलेसनेस असेल किंवा ॲंगर आहे आणि मग ती किती दीर्घकाळ मनात राहते. दीर्घकाळ म्हणजे तुम्ही मोठे होऊन तुम्हाला मुलं झाली तरी नंतरपर्यंतसुद्धा ती भावना मनामध्ये आहे की ती गेलेली नाही आहे. म्हणजे लोक जेव्हा ओपन अप होतात तेव्हा सांगतात की हे आम्ही 5-6 वर्षाचे असताना आमच्या बाबतीत घडलं आहे पण ते आम्ही बोललेलो नाही. कोणाला सांगू शकत नाही लाज वाटते कारण कधी घरातलीच व्यक्ती असते. काय बोलणार त्याच्याविषयी आणि हे सांगायचं तर कोणाला सांगणार. त्यामुळे ह्या गोष्टींमधनं ज्या काही इमोशन्स निर्माण होतात त्या तुम्हाला दीर्घकाळ त्रास देतात. त्याची मेमरी बेसिकली. तर हे सगळे भाग आहेत. किंवा एखाद्या व्यक्तीला थोडासा स्लो लर्नर असेल म्हणजे आता जी हुशार मुलं आहेत त्यांचं ठीक आहे पण नाही तू बाकीच्या सगळ्या मुलांसारखं करू शकत. असं पण कितीतरी मुलं आहेत की बाकी सगळे करतात पण मला नाही जमत आहे. आणि भले त्यांना गायन येत असेल बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ते एक्सपर्ट असतील पण त्यांना एकाच याच्यात अभ्यासाच्याच बाबतीत सगळे पाहिलं जातं समजा. तर त्यामुळे ते खूप प्रेशर येतं आणि मी बघितलं आहे की आईवडिलांची भांडणं जेव्हा होत असतात तेव्हा मुलांवरती करिअरवरती परिणाम झालेले आहेत. त्यांना डिसिजनच घेता येत नाही. किती काळ ते काही स्वतःचं योग्य करिअरच घडवू शकलेलं नाहीत कारण ती त्यावेळेला त्यांना जाणवलेली हे आहे. किंवा अशा काही घटना तुम्ही बघता लहानपणी की ज्या तुम्ही त्या वयात बघण्याजोग्या नसतात पण त्याचे ओरखडे खूप राहतात तुमच्या मनावर. त्याची जी मेमरी आहे एक खूप असं ते नंतर तुम्हाला ते आठवत राहतं. जरा तुम्हाला मनाला शांतपणा मिळाला ना की त्या घटना आठवतात. असा अनुभव लोकांनी मला सांगितलेला आहे आणि हे होतं आणि मग ते हील करण्याच्या दृष्टिकोनातून मी काही मंत्र वगैरे त्यांना तयार केले. कारण मी तुला म्हटलं तसं की न जाणवणारे ताण हा ताण नाही सांगू शकत तू कोणाला किंवा ह्याचा ताण आहे मला. तो मुलगा काय सांगणार आहे. जेव्हा मी त्यांना विचारते पहिल्यांदा की तुमचं बालपण कसं गेलं काय तुमचे अनुभव आहेत. पहिला प्रश्न नाही चांगलं होतं व्यवस्थित होतं. असं आणखीन एक मुद्दा असतो ह्याच्यामध्ये की आईवडिलांपैकी कोणीतरी एक प्रचंड डॉमिनंट असतं आणि मग मुलांना करायचं नसतं ते करायला लागतं. करिअरच्या बाबतीत त्यांची इच्छा असते म्हणून त्यांना डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा असं किंवा जे त्यांना फील्ड हे करायला लागतं. त्यावेळेलासुद्धा नंतर ही मुलं करिअरमध्ये ते यश मिळवू शकतात असंही नाही कारण गोंधळतात गडबडतात आवडतच नसतं ना त्यांना. त्यामुळे हे जे न जाणवणारे ताण आहेत त्याचा खूप परिणाम तुमच्या ह्याच्यावर होतो. दीर्घकाळ होतो आणि तो वेळीच हील केलेला बरा. नाही तर त्याचं पुढे काहीतरी तुमच्या कुठल्या तरी आस्पेक्टवर जसंही म्हटलं मानसिक शारीरिक आर्थिक रिलेशनशिप कुठेतरी त्याचा नक्कीच इम्पॅक्ट झालेला दिसतो. ओके. पण मग आता जसं तुम्ही सांगितलं समजा की बालपणाचा होतो पण मग कधी आपले जे पूर्वजन्माचे कर्म असतात समजा त्याचाही आपल्या या आयुष्यावरती परिणाम होतो का समजा या सगळ्या बाबतीमध्ये. होतो ना. आता हे बघ जन्माला येताना तू कुठल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला यायचं हे आपलं ठरलेलं आहे का म्हणजे आपल्या हातात आहे का नियंत्रणामध्ये नाही आहे. आजूबाजूची परिस्थिती कशी असेल म्हणजे तू सुबत्ता असलेल्या घरात जन्माला येतोस का तू अगदीच दारिद्र्य खायला मिळत नाही अशा ठिकाणी आलेला आहेस कारण त्याच्या अनुषंगात तुझं सगळं डेव्हलपमेंट आहे.
तुझ्या व्यक्तिमत्वाची आहे, तुझ्या मानसिक जडणघडण, तुझे संस्कार हे सगळे त्याच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे पूर्वकर्मानुसार काही मी भोगायचं आहे, काही भोग मला भोगायचे आहेत, काही मला बेरीज वजाबाकी जी आहे ती माझी संपवायची आहे. म्हणून मी तशाच घरामध्ये जन्म घेते. मी तसंच सगळं परिस्थिती आजूबाजूला, मला तसेच आईवडील असतात. आणि म्हणजे त्यामुळे ते कर्मानुसारच आहे, ते माझ्या हातातच नाही. अनेक वेळेला असं होतं, म्हणजे बायकांच्या बाबतीमध्ये सुद्धा गरोदरपणामध्ये त्यांना एवढा स्ट्रेस असतो, इतका मानसिक ताण असतो, घरामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये असेल किंवा जे काय सगळं सांभाळताना असेल, तर त्याचा परिणामसुद्धा गर्भावरती झालेला आहे. म्हणजे मूल ते एक तर हायपर ॲक्टिव्ह कधी कधी झालेलं आहे किंवा त्याची स्लो लर्नर्स झालेली आहेत काही मुलं. काहींना कळत नाही आहे की अभ्यास कसा करायचा, कसं पुढे हे करायचं, लक्षात राहतं पण लिहिता येत नाही, अशा पण केसेस आहेत काय काय. सो हे सगळं मग आपण जेव्हा बघतो, ह्या अशा अनेक केसेस बघतो, तेव्हा नक्कीच म्हणावं असं वाटतं की पूर्वकर्म आणि आपली जन्माला येण्याचं जे घर आहे ह्याचा काहीतरी संबंध आहे. कारण बघ ना, काही काही मुलं लहानपणापासून स्ट्रेस घेतात आणि एक्झॅक्टली, कारण त्यांना ते व्यक्त करता येत नसतं की मला नक्की काय खटकते किंवा मला काय नको आहे. असं पण आहे. आता काही असे पण केसेस आहेत की असं सगळं आहे का, मला आईवडील बघतच नाही, येत नाही, तरी मी घरापासून लांबच निघून जातो, मी माझं करिअर करतो. पण म्हणून ती पोकळी गेलेली नाही मनातली. नाही, पोकळी जी जाणवते ना मनात, ती नाही गेलेली. ती अजूनही तू विचार त्याच्या वयाच्या 50 किंवा 60व्या वर्षी, ती पोकळी त्याच्या मनात अजूनही आहे की नाही, मला आईवडिलांचं प्रेम नाही मिळालं, हे जे आहे ना. आणि हे बघ, प्रेम ही गरज प्रत्येकाची आहे. आई वडील हे आपलं सर्वस्व असतं किंवा आपलं कुटुंब हे सर्वस्व असतं. तू कितीही बाहेर कमावलंस, काहीही तुला मिळालं, तरी जेव्हा घरची थाप मिळते, घरी प्रोत्साहन मिळतं, घरी कौतुक होतं, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं किंवा आनंद मिळतो. त्यामुळे कुटुंब हा माणसाच्या आयुष्यातला एक असा घटक आहे की त्याच्यामध्ये जर काही बरोबर नसेल तर ते ताण तुम्हाला दीर्घकाळ त्रास देतात. आता हे झालं समजा लहान मुलांच्या बाबतीत, पण मग जे थोडेसे मोठे मुलं आहेत की जे एखाद्या एक्झामची तयारी करतायत किंवा त्यांना करिअरचं टेन्शन आहे, तर मग या सगळ्या ताणातून ते कसे बाहेर येतील? कारण कॉम्पिटिशन आजकाल खूपच जास्त वाढत चालली आहे. नाही, हा ताणसुद्धा ना सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे पण निर्माण होतो आणि तो कळतच नाही लोकांना की हे नक्की काय होतं आहे. मला का कळत नाही आहे की मी कुठलं करिअर करावं. आणि दुसरं असं की समजा मी हे केलं तर ह्याच्यात हा माझा निर्णय योग्य आहे की नाही, असं एक कन्फ्युजन मनामध्ये असतं. त्याला कारण लॅक ऑफ कॉन्फिडन्स किंवा थॉट क्लॅरिटी नसणं, विचारांची स्पष्टता नसणं. त्यालासुद्धा कुठेतरी परत एकदा तुमच्यामध्ये डेव्हलप झालेला, नकळतपणे डेव्हलप झालेला न्यूनगंड असेल, स्वतःविषयी कमीपणाची भावना असेल किंवा स्वतःच्या कपॅसिटीवरती आपला विश्वास नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना फेस करायला लागतात. तर आता अशी बरीच केसेस येतात की त्यांना करिअरच्या बाबतीमध्ये कळत नाही आहे आणि मग शोध घेता घेता काही वेगळे त्यांच्या आयुष्यातले अनुभव असे असतात की ज्याचं निगेटिव्ह सॅच्युरेशन त्यांना हा सगळा त्रास देत असतं. मग त्या दृष्टिकोनातून त्यांना गायडन्स दिला जातो. आता कधी कधी हल्ली बघ, बरीच मुलं परदेशात जातात. जनरली आपल्याकडची जी काही कौटुंबिक व्यवस्था आहे ती, आणि बाहेर गेल्यानंतर त्यांना तो एक वेगळ्या प्रकारचा एकटेपणा जाणवतो किंवा त्यांनाच सगळं करायला लागतं जे इथे आई देत असते, सवय नसते. मग अशा वेळेला थोडं गांगरून जायला होतं. किंवा अनेक जणांना, मुलांना मी बघितलं आहे की इथे घरी काहीतरी संकट आलं आहे आणि मग त्यांना असं वाटतं, अरे मी नाही आज मदत करायला. तो गिल्ट त्यांना खात असतो. मग त्याचाही कुठल्या तरी ताणाचा परिणाम असा त्यांच्या ह्याच्यावर होतो, कुठल्या तरी भावनेने येणाऱ्या ताणाचा परिणाम, की ते तिथे कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही असं. मग ते कसली तरी भीती वाटते, काहीतरी होतं आणि मग जे करायला गेलेत ना त्याच्यावरचा फोकस उडतो किंवा ती स्ट्रेंथ त्यांना मिळत नाही, देता येत नाही. आणि मग त्यांना हाही गिल्ट होतो, अरे मी एवढे पैसे किंवा लोन घेऊन मी आले, आईवडिलांचे पैसे घेऊन मी आले आणि मला इथे काही जमत नाही आहे. तर अशा वेळेला मग मी त्यांना मंत्र तयार करून देणं, म्हणजे स्वयंसूचना तयार करून देणं, मेडिटेशन ऐकायला देणं, हे मी त्यांना या पद्धतीने हेल्प करते. सो हळूहळू ते जसा मनावरचा ताण कमी होतो ना, तुझं मन शांत व्हायला पहिल्यांदा सुरुवात होते. मग तुला कळतं की नाही, आता मला असा विचार केला पाहिजे किंवा मी करू शकते, हे सगळं मी करू शकतो असं मला जाणवतं.
म्हणजे तो गोंधळ कमी झाला की ऑटोमॅटिक क्लॅरिटी यायला सुरुवात होते. Exactly. कारण हे तुझं अपब्रिंगिंग कसं झालं आहे माहिती नाही, तू आजूबाजूच्या वातावरणातनं काय टिपलेस हे आपल्याला माहिती नाही. म्हणूनच मी पुन्हा पुन्हा सांगते की पूर्वस्मृती हिलिंग पद्धती ही न जाणवणाऱ्या ताणावरती काम करणारी आहे. जो स्ट्रेस तुला माहिती आहे, आपलं मन त्याच्यामधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतच असतं. पण असे काही स्ट्रेस असतात की त्याचं आपण एवढं टेन्शन घेतलं हेच मला जाणवत नाही असं, किंवा हा अनुभवाने मी अशी हादरून गेलेले आहे आणि म्हणून माझ्यावर असा परिणाम झाला हे मला नाही कळत ना. मला जर ते कळलं असतं तर मी स्वतःचे गुंते सोडवले असते असे. आता थोडंसं आपण आरोग्याच्या बाबतीत बोलूया की ताणाचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या आरोग्यावरतीच होत असतो. तर असे कुठले मेजर आजार्स आहेत किंवा अशा कुठल्या भावना आहेत की ज्यांच्यामुळं स्पेसिफिक हा आजार होऊ शकतो किंवा त्याला आपण कसं ठीक करू शकतो समजा? आता आपण पहिल्यांदा बोललो तसं की मनामधले विचार हे तुमच्या शरीरावरती थेट परिणाम करतातच आणि मेंदू त्या ताणांवरती जर सतत झगडत राहिला तर शेवटी कुठेतरी शरीराची जी काही सिस्टीम असते नेहमीची रेग्युलर काम करणारी ती कोलमडून पडते आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तर आता या आजार होण्यामागे जशी काही शास्त्रीय कारणं किंवा काही डॉक्टरी त्याचं हे असेल, तसं माझा जो काय स्टडी आहे तो भावना कुठल्या तुमच्या पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबल असतात कुठल्याही आजाराला. आता आपण एक जनरल असं बघूया की पोटाचे आजार. नॉर्मली तुम्हाला कुठलाही स्ट्रेस आला की तुम्हाला जळजळ जाणवते. हां, तर त्याच्या मागच्या भावना अशा की तुम्हाला सतत कसली तरी भीती वाटत असते. मग माझ्या बाबतीत वाईट होईल का, मी हे करू शकेन की नाही, मला कोणी बोलणार तर नाही ना. हां, ॲसिडिटी म्हणू शकतो. हा आजार ही भावना म्हणजे किंवा या भावनेमुळे येणारा ताण ह्याकरता आपण म्हणू शकतो जबाबदार आहे. तसं आता कॉन्स्टिपेशन बघायला गेलं तर कॉन्स्टिपेशनच्या बाबतीत त्याच्या मागचा जो ताण आहे तो असा आहे की तुम्हाला एक ठराविक मुदतीमध्ये एखादं काम पूर्ण करायचं आहे. तर त्याचा जो आलेला स्ट्रेस आहे, आता तू बघशील IT ह्याच्यामध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यात अशी प्रेशर्स, टाईम बाउंड प्रेशर्स असतात, डेडलाईन्स असतात. मग त्यांना कॉन्स्टिपेशन हा आजार होतो कारण कुठलं तरी ते ओझं त्यांच्या मनावर असतं की हे पूर्ण होईल की नाही, पूर्ण होईल की नाही, हे सातत्याने असतं आणि बराच काळ असतं. सतत तुमचं मन त्याच अवस्थेमध्ये बराच काळ असतं की हळूहळू तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा आजार हे जाणवू लागतो. त्याच्यानंतर पोटाचं म्हणाल तर एक आपण म्हणू शकतो की उलट्या होतात कधी कधी. तर ते नवीन कुठली तरी गोष्ट आली ती मला नाही ॲक्सेप्ट करायची. तर ती भावना माझी एवढी तीव्र होते की मला ते बोलणीने ॲक्सेप्ट करायची किंवा हे बाबा हा नवीन काहीतरी बदल आला आहे आणि ते सगळं ते मला नाही होते असं. नॅचरली बघा, असं अगदी कॉमनली टेन्शन आलं की आपण पहिल्यांदा 2 नंबरला जातो किंवा 1 नंबरला जातो. हे स्वाभाविक हे असतं, म्हणजे जसा मनाचा ताण येईल तसं शरीर ते तसं रिॲक्ट करतं आणि ज्या काही न जाणवणारे ताण पुन्हा 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 तुम्हाला मेमरीमध्ये आठवत राहतात, कॉन्शियसली म्हणा अनकॉन्शियसली म्हणा, त्याच्यामुळे तुमच्या शरीरावरती ताण येतोच येतो. आता स्किनच्या बाबतीमध्ये तू म्हणशील तर स्किनचे आजार पण बरेच आहेत ह्याच्यामध्ये. तर स्किनमध्ये असं आहे की तुम्हाला स्वतःबद्दल प्रचंड न्यूनगंडाची भावना आहे. मला नाही आवडत आहे ही आजूबाजूची परिस्थिती, म्हणून मी इरिटेटेड आहे, मी त्याच्यात काही करू शकत नाही आहे, मला स्वतःबद्दल किंमत नाही, मी कशाला आहे या घरात, मी कोणाला नको आहे. ही भावना तर खूप आतून पोखरते माणसाला की मी कोणालाच नको आहे, कोणालाच माझी आवश्यकता नाही आहे. ही जी काही भावना आहे ना, ही खूप माणसाला हे होते आणि ती आपण बोलू पण शकत नाही, दाखवू पण शकत नाही, पण त्याचा इम्पॅक्ट खूप होतो. मग हळूहळू तुमची स्किन त्याच्यावर रिॲक्ट व्हायला लागते आणि मग येणारं पुरळ हे पण असंच आहे की इरिटेशन आहे, कसलं तरी स्ट्रेस आला की लगेच स्किन रिॲक्ट करते. सो तुझा ताण हा कुठल्या अवयवावर इफेक्ट करेल ते आपल्याला सांगता येत नाही. कुठला तरी एक अवयव त्याच्यातून ती रिॲक्शन होते की हा ताण ना आता अनबेरेबल झालेला आहे, आता तुम्ही काहीतरी करा, हे शरीर आपल्याला सांगत असतं. तसं आता हल्ली आजकाल म्हणजे झोप न लागणे किंवा दुसरं म्हणजे प्रचंड झोप येणे, माझी झोप पूर्ण झाली असं मला न वाटणं, तो एक प्रकारचा मेंटल फटीक आहे. शारीरिक अगदी तू काम नाही केलेस, तू वर्क फ्रॉम होम करतो, एका खुर्चीवर बसलायस, समोर लॅपटॉप आहे, तरी तुला प्रचंड झोप येते किंवा झोप लागत नाही. कारण तुम्ही दिवसभर कितीही केलं, काही आपण व्यस्त असतो, पण रात्री झोपल्यानंतर डोळे मिटतो तेव्हा आपल्याला एक तर दिवसभरातल्या वाईट गोष्टी आठवतील किंवा माझ्या मागे आयुष्यात काही झालेल्या गोष्टी आठवतील. ते अगदी स्वाभाविक आहे, ती मनाची धारणा आहे तशी, त्यामुळे मग झोप येत नाही.
दुसरं असं स्लीप ॲपनिया हा हल्ली खूप कॉमन झालेला आहे. स्लीप ॲपनिया म्हणजे तुम्हाला मध्येच श्वासोश्वास बंद होतो झोपेमध्ये आणि त्याच्या काही केसेस करताना माझ्या लक्षात आलं की लहानपणी एखाद्या त्याच्या आईवडिलांना खूप कोण काय काय बोलत होतं आणि त्याचा तो ॲंगर, तो काही करू शकत नव्हता ती व्यक्ती म्हणजे, तर त्याचा तो ॲंगर त्याच्या मनात इतका साठला होता की त्याचा परिणाम हळूहळू ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये झाला की त्याला तो शांतपणा हरवला. आणि जेव्हा मी हे सगळं त्यांना हिलिंगची ट्रीटमेंट दिली वगैरे तेव्हा हळूहळू कमी झालं. हिलिंगमुळे काय होतं, म्हणजे हिलिंग ट्रीटमेंट किंवा या पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीने काय होतं, तर तुमचे ते साठलेलं जे आहे साठवणूक निघून जाते, डिटॉक्सिफिकेशन होतं. त्यामुळे काय होतं, मन शांत झाल्यावर तुम्हालाच तुमचे उपाय सुचतात किंवा आजूबाजूला सुद्धा तुम्हाला कोणाशी तरी बोलायची इच्छा होते, त्याच्यातनं तुम्हाला वेगवेगळे उपाय हे सगळं सुचत जातं. असे कितीतरी आजार तू बघशील तर कॅन्सरच्या बाबतीत असं आहे की मनावर झालेला प्रचंड घाव. कॅन्सरचंच विचारायचं तुम्हाला आता की समजा छोटे आजार तर ठीक आहे. हो, कॅन्सर आहे की मनावर झालेला प्रचंड असं घाव आहे की तो नाही म्हणजे ॲक्सेप्ट करू शकत होता आपण किंवा आजूबाजूची परिस्थिती खूप नाही मला आवडत आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे ह्या ताणामुळे सुद्धा कॅन्सर तुम्हाला होऊ शकतो. अर्थात हेरिडेटरी कॅन्सर हा वेगळा झाला. हां, हे आपण एक नॉर्मल कॅन्सरच्या अचानक कधी जो होतो की दीर्घकाळ त्या व्यक्तीने खूप स्ट्रगल केलेला आहे, सहन केलेलं आहे आणि मानसिक ताणामध्ये त्याची मनस्थिती बराच काळ आहे. ते त्याच्या मनाने पण आणि शरीराने दोघांनी सहन केलेलं आहे. तर त्यामुळे हे सगळं काय म्हणतात ते आजार होतात असं. असं पण आहे किंवा आता डोकेदुखी की तुम्हाला स्वतःलाच काही लोकांना दोष द्यायची भयंकर सवय असते की स्वतःला सतत कमी लेखायचं. काहीही चूक झाली असेल, तुमचा दोष नसेल तरी ती त्यांची तसा विचारपद्धती असते. हां, मग त्याने डोकेदुखी आहे. आता मायग्रेनचा आजार किती जणांना आहे. त्याच्या मागचा ताण असा आहे की तुम्हाला नाही आवडत आहे आजूबाजूची परिस्थिती, निराश आहात तुम्ही, पण तुम्हाला जगायला लागतं आहे, तुम्ही काही करू शकत नाही आहात. तर असे प्रत्येक आजाराचं काही ना काहीतरी आहे, कुठला तरी ताण. असंही ऐकलं की समजा अपेक्षांचं ओझं जास्त असलं थोडंसं बॅक पेन वगैरे. अरे बॅक पेन, तर आता बॅक पेन तू म्हणशील तर कसं माहिती आहे, त्याच्यामध्ये 3 भाग समज आपण पाडले तर खालची बॅक जी आहे, पाठ जी दुखते, बेसिकली जर तुला पैशाचं खूप प्रेशर असेल ना की पैसे कसे उभे करायचे किंवा मला मिळत आहेत ते पुरेसे नाही आहेत किंवा माझं उत्पन्न कसं वाढेल ह्याचं म्हणजे पैसे रिलेटेड जो काही स्ट्रेस असेल ना त्याचा ताण हा तुमच्या लोअर बॅकशी संबंधित आहे. मधला जो तुझा ताण आहे तो आहे की माझं हे जबाबदारीचं ओझं कधी एकदा निघून जाईल, मला हे नको आहे आता, मला नाही सहन होते. हा ताण किंवा हा विचार जर तुमच्या मनात सातत्याने येत असेल तर मधला पाठीचा भाग जो आहे ते. वरच्या पाठीचा भाग आहे की तुम्हाला पोकळी जाणवते की माझं कोणीच नाही आहे, मला ॲप्रिशिएट करणारं कोण नाही आहे, मी जगायचं तो कोणाकरता, मी हे करतो आहे कोणाकरता किंवा मी अमक्या डमक्यांकरता करतो आहे पण त्यांना त्याची काही किंमतच नाही आहे. ह्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या पाठीच्या ह्याच्यामध्ये आहेत. असं म्हणजे असे वेगवेगळ्या अवयवाशी पण निगडीत तुझ्या भावना आहेत. आता दात जे आहेत ते म्हणजे की मी घेतलेला निर्णय बरोबर आहे की नाही अशी सतत मनामध्ये द्विधा अवस्था आहे की तो त्यातनं निर्माण होणारा ताण हा कुठेतरी दातावर इफेक्ट करतो असं. असं प्रत्येक अवयवाशी संबंधित आहे किंवा प्रत्येक आजाराशी संबंधित एक भावना आहे. आणि हे सगळं मी माझ्या समृद्धी एक भावना या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. पण या पॉडकास्टच्या निमित्ताने मला ते सगळ्यांशी शेअर करता आलं, बरं झालं. की ताण आपण कायम निग्लेक्ट करतो, तर तसं करू नका, वेळीच त्याचं संतुलन करा, बॅलन्सिंग करा. हो, आणि आपण ते हिलिंगच्या माध्यमातून थोडं आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतो. करू शकतो, कारण ह्याचा काही म्हणतात ना निगेटिव्ह इफेक्ट किंवा साईड इफेक्ट असा काही होत नाही. ते तुम्हाला हळूहळू करत तुमच्या आतून तुम्हाला ते सगळं हील करत जाऊन तुम्हाला त्याचा हळूहळू परिणाम दिसायला लागतो. अर्थात आता खूप तुमचं स्ट्रेस बराच काळ आहे, दीर्घकाळ आहे, तर तुम्हाला जास्त काळ थोडी वेळ लागेल. अगदी 90 दिवसाच्या प्रोग्रॅममध्ये कदाचित तुमचं नाही पूर्ण होणार असं. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे मी तुला सांगते, हे सगळं आपण करतो आहे, हे आलेलं आहे स्वामींकडनं. जे काय होतं ते त्यांच्या इच्छेने होतं हे मी नेहमी मानते. मी नेहमी समोरच्यांना सांगते की तुमची आणि माझी भेट झाली ही त्यांनी ठरवली होती म्हणून झाली असं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत. ह्या सगळ्यामध्ये तुमची कार्मिक इश्यू किती आहेत, बाकी पण तुमचा प्रारब्धाचा भाग किती आहे, आणि
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची गुरुवर श्रद्धा, तुमची विचार करायची पद्धती, ह्या सगळ्याचा पण परिणाम आहे, ज्या मॅटर करतात, खूप मॅटर करतात आणि ज्या आपल्याला कळत नाहीत. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगते की अगदी तुम्हाला नाही वाटलं की 90 दिवसात नाही हे होणार आहे, कारण ही चावी नाही, मॅजिक नाही आहे. ही तुमची सत्सद विवेक बुद्धी जागृत करण्याची एक पद्धत आहे. तुम्हालाच तुमची उत्तरं मिळणार आहे, तुम्हालाच तुमचा आतला आवाज गाईड करणार आहे. पण आत्ता आपण फक्त ह्या सगळ्यांना तुमच्या मनावरचा ताण दूर करणार आहोत असं. आणि तेच आहे ना की मन शांत झालं की ऑटोमॅटिक बाकीचे रस्तेही सापडत जातात. समजा वामनराव पै म्हणालेत नाही का, तू आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग त्याच्यातच आहे, तुझ्या विचारात, तुझ्या कृतीत, तुमच्या संस्कारातच तुमचं सगळं दडलेलं आहे. आता जसं तुम्ही बोलता बोलता म्हणालात की समजा आपलं जे लोअर बॅक पेन असतं समजा ते पैशांशी रिलेटेड असतो आणि पैशांचा ताण असा आहे की समजा आपण बाकीचे म्हणत नाही का की बाकीचे सोंग घेऊ शकतो पण पैशाचं सोंग नाही घेता येत. मग अशा वेळी काय केलं पाहिजे समजा की जर जास्तच ओव्हर स्ट्रेस होत असेल पैशांच्या बाबतीत किंवा काय? आता ह्याच्या बाबतीत सुद्धा ना असं जनरल म्हणजे आलेल्या केसेसवरनं मी सांगू शकते, पण हा पण ना प्रत्येकाचा वैयक्तिक एक वेगळा प्रवास असतो. जर्नी वेगळी असते. कारण आता पैसा जरी तू नुसता म्हटलास तरी ना त्याच्यामध्ये पण बरेच प्रकार आहेत. म्हणजे तू म्हणशील की पैशाचे निगेटिव्ह पॅटर्न्स आहेत. म्हणजे काही जणांचं काय होतं की ते एवढे कष्ट करतात ना, पण त्या मानाने त्यांना हार्डली कमी पैसे मिळतात, म्हणजे पैसे कमी मिळतात. काही जणांच्या बाबतीत काही बिचारे कुठेतरी कोणाची तरी मदत करायला जातात आणि ते अडकतात, किंवा कुठेतरी गुंतवतात आणि ते फसतं, किंवा काही जणांना ती विचार पद्धतीत नसते की आलेल्या पैशाचं नियोजन कसं करायचं, नको त्या ठिकाणी पैसा जातो. असं सुद्धा अनेक म्हणजे माझ्याकडे असे केसेस आहेत की त्या बिझनेसमनना मग सांगायला लागतं की अरे तुझा तोटा नाही होते, तू नको तिकडे पैसे घालतोयस, तुझ्या नकळत, म्हणजे तुला ते कळत नाही आहे. तर त्यामुळे ते थांबव, त्याच्यावरती तू काम कर. म्हणजे तुला जेव्हा धोरणीपणा येईल, तुला जेव्हा ठामपणा येईल की कुठे मी इन्व्हेस्ट केले पाहिजेत किंवा कुठे मी खर्च केले पाहिजेत, तरीसुद्धा तू ह्याच्यातनं बाहेर येशील. नॉट नेसेसरी की ते प्रत्येक वेळेला पैसे या स्वरूपातच तुझ्याकडे येईल. तुझी विचारपद्धती बदलली, तो प्रश्न हँडल करायची पद्धत बदलली, तरीसुद्धा तुला रिझल्ट वेगळा मिळू शकतो असं. आणि तुला सांगते माझ्या चॅनलवरती मेडिटेशन आहे, निगेटिव्ह पॅटर्न ब्रेक करणारं. चॅनलचं नाव सांगा. वृषाली लेले यूट्यूब चॅनल. त्याच्यावरती निगेटिव्ह पॅटर्न अबाउट मनी असं ब्रेक करणारं मेडिटेशन आहे. आणि अर्थातच ते जास्तीत जास्त ऐकलं जातं आणि ते लोकांनी खरंच ऐकावं. आणि कमीत कमी 90 दिवस ऐकावं. नक्कीच त्यांना त्याच्यातनं काहीतरी मिळेल. आता आपण बाकीचे सगळे मुद्दे तर डिस्कस केले, पण एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे आणि तो म्हणजे रिलेशनशिप. आणि ज्याचा आजच्या काळामध्ये सगळ्यात जास्त ताण लोकांना होत आहे की ते हँडलच होत नाहीत व्यवस्थित. मग त्याच्यामुळे काय होतं की पैसा असेल, आरोग्य असेल, सगळ्याच गोष्टी वाया जात आहेत. तर याला चांगल्या पद्धतीने आपण कसं हँडल करू शकतो? ह्याच्यामध्ये पण कसं आहे माहिती आहे, मुळामध्ये आत्ताच्या घडीला सगळ्यात जास्त काय मिसिंग असेल ह्या ताणामध्ये, म्हणजे रिलेशनशिप ताणामध्ये, म्हणजे कम्युनिकेशन किंवा मला असं वाटतं आहे हा एकतर बोललं जात नाही, किंवा बोललं तरी ते समोरनं स्वीकारलं जात नाही. आणि कसं आहे माहिती आहे, जेव्हा तुम्ही कम्युनिकेशनला बसता तेव्हा मुळामध्ये तुमच्यामध्ये देवघेव हा प्रकार झाला पाहिजे. नुसताच एक माणूस बोलतो आहे आणि समोरचा ऐकतो आहे तर त्याला कम्युनिकेशन म्हणत नाहीत. कम्युनिकेशन हे नेहमी 2 वे पाहिजे. मला या प्रश्नावरती असं असं माझं सोल्युशन आहे आणि मला अमुक वाटतं आहे म्हणून मी अमुक करतो आहे असं सांगणं मोकळेपणाने, आणि समोरच्या माणसाने पण हा म्हणतो आहे त्याला काहीतरी रिस्पेक्ट देऊन विचार करणं हे खूप गरजेचं आहे. आणि सध्या कम्युनिकेशन हे खूप कमी झालं आहे. सोशल मीडियामुळे आपण नुसते थंब टाकतो, ॲप्रिशिएट करतो, सगळं मान्य, पण जो एक मी टाईम रिलेशनशिपला पण द्यायला पाहिजे, जसा तो माझ्या बाबतीत मला पाहिजे तसा जो रिलेशनशिपला द्यायला पाहिजे ना, तो आपला कमी झाला आहे. त्याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. दुसरं म्हणजे समजा कुठली काही विवाद झाला तर इमिजिएटली त्याच्यावर रिॲक्ट कसं करायचं हा कंट्रोल तर तुमच्या हातात आहे. परमेश्वराने म्हणून तर बुद्धी दिली आहे माणसाला. तुम्ही रिॲक्ट कसं कराल ह्याच्यावर तुमचं नक्की नियंत्रण आहे. समोरच्या व्यक्ती कसा असेल, त्याची विचारपद्धती कशी आहे, तो कसा वागतो हे आपल्या हातात नाही. मी सुद्धा माझ्या संस्कारानुसार मी त्याच्यावर रिॲक्ट होतो आहे, तेही माझ्या हातात नाही. पण असं काही झालं तर त्याच्यावर रिॲक्ट कसं करायचं, ते रिॲक्ट करताना त्याच्यावर कंट्रोल कसा ठेवायचा, किंवा वेगळ्या पद्धतीने कोणालाही त्रास न होता किंवा आपल्याला त्रास करून न घेता आपलं म्हणणं कसं मांडायचं,
हे आपल्याला कळलं पाहिजे. अनेकदा अशा घरांमध्ये बघितले की एक माणूस कोणतरी डॉमिनेट करत जातो, त्याच्यानुसार घर हलत जातं. मग त्या घरातली मुलं, बायका किंवा पुरुष हे त्याच माणसाच्या विचाराने चालतात. त्यांना मत व्यक्त करण्याचा पण अधिकार नसतो. मग ह्याचा परिणाम होतोच की पुढे त्यांच्या करिअरवर होतो, सगळ्यावरच होतो. आणि रिलेशनशिपमध्ये काही ओलावाच नसेल तर काय मजा आहे. बरोबर आहे. रिलेशनशिप म्हणजे देवाण आणि घेवाण आहे. मी तुला आहे तसं ॲक्सेप्ट करणं, तू मला आहे तसं ॲक्सेप्ट करणं. आणि ह्याच्यामध्ये मेन बेस कम्युनिकेशन आहे. आणि अर्थात माझ्या बाबतीमध्ये काय मिसिंग आहे हे मला नाही कळत, की मी कसा विचार करतो आहे तो चुकीचा आहे का, बरोबर आहे का. असं कदाचित कधी कधी कळतंही आपल्याला की अरे आपण असं तेव्हा बोलायला नको होतं, रिॲक्ट करायला नको होतं. मग पुन्हा आपल्या विचारपद्धतीत बदल करणं, मग पुन्हा आपण पूर्वस्मृतीलिंग पद्धतीने त्याचा स्टडी करून स्वतःकरता काहीतरी उपचार करून घेणं, हाच मी सांगू शकते. पण मग कधी कधी असं पण होतं की समजा समोरचा माणूस ऐकूनच घेत नाही. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं किंवा म्हणजे मिसकम्युनिकेशन तर होतंच, पण बाकीच्याही गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात समजा. मग त्या कशा हँडल करायच्या? आता कधी कधी असं होतं की समोरचा माणूस ऐकून घेत नाही, तर आपण त्याच्यावरती रिॲक्ट कसं करतो की ह्याला मी 100 वेळा सांगतो, ह्याला काही कळतच नाही किंवा माझ्या भावनाच ह्याला पोचत नाही असं आपण म्हणतो. मग त्याच पद्धतीने आपण रिॲक्ट करून आपल्या मनामध्ये तेच विचारून त्याचा ताण आपल्याला होतो आणि एवढं करून तो समोरचा माणूस बदलत नाही, तो नाहीच. सो आपण समोरच्या माणसाला नाही बदलू शकत, पण त्या माणसाला हँडल करायची आपली पद्धत आपण बदलू शकतो, अप्रोच बदलू शकतो किंवा त्याचा त्रास न करून घेणं आपल्याला हे बदलू शकतो. किंवा एक अवेअरनेस आणि जाणीव आपल्याला अशी येते की वाटतं की नाही जमणार आहे बाबा या बाबतीमध्ये, तर योग्य वेळेला आपण योग्य तो डिसिजनसुद्धा घेऊ शकतो. म्हणजे भावनेच्या ह्याच्यामध्ये अडकून जर आपल्याला निर्णयसुद्धा घेता येत नसेल तर तसंच होतं ना. म्हणजे एक माणूस कोणीतरी त्याच्या मतानुसार वागतो आहे आणि आपण स्वतःला त्याचा व्हिक्टीम बनवतो आहे, हीच ही पद्धत झाली ना. मग स्वतःला निदान व्हिक्टीम बनवण्यापासून तर आपण थांबू शकतो, बरोबर आहे. तेवढं आपण नक्की करू शकतो. त्याच्याकरता आधी सगळ्यात म्हणजे तुमचं मन शांत झालं पाहिजे, कारण तोच अनुभव परत 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 घेऊन तुम्हाला अगदी कंटाळा आलेला असतो किंवा तुमचं डोकं चालेल असं होतं. जी काय सत्सद विवेकबुद्धी म्हणतात ती कुठेतरी लांब पडलेली असते, बरोबर आहे. तर तसं न करता मन आधी शांत करण्याची गरज आहे आणि मग त्याच्यातनं योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. जर काही रिलेशनशिप नसतील आपल्याला हे, तर तो पकडून ठेवण्याचा अट्टाहाससुद्धा आपल्याला खूप त्रासदायक होतो. किंवा त्याच्यातली सत्यता, म्हणजे हे रिलेशनशिप असंच राहणार आहे, ह्याच्यात बदल होणार नाही, हे सत्य ॲक्सेप्ट करायला सुद्धा आपलं मन अनेक वेळेला तयार नसतं. आणि याचंच एक एक्झाम्पल, जसं मी तुम्हाला एक केस स्टडी सकाळी सांगितली होती. समजा काल एका व्यक्तीचा मला फोन आला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की काही लोकांना काही व्यक्तींबद्दल आसक्ती असते, त्यांची अशी इच्छा असते की समोरच्यानी माझ्यावर प्रेम करावं किंवा तो माझ्यासाठीच असला पाहिजे, माझाच असला पाहिजे बेसिकली. पण मग बाकीच्या पण काही गोष्टी असतात. समजा काही गोष्टी कोणाचं म्हणजे आता बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही, पण तुम्हाला एक अंदाज आलाय, तर अशा वेळेस कसं हँडल करायचं? समजा आता ह्याच्यामध्ये सुद्धा कसं असतं माहिती, हा आपला अट्टहास असतो आणि परिस्थिती प्रत्येक वेळेला त्याला अनुकूल असते अशी नाही. पण आपण एका समाजात राहत असल्यामुळे ते शक्य आहे की नाही आधी पहिला पडता यायला पाहिजे आणि रियालिटी चेक हा घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन जर ते शक्य नसेल ना, तर तुला एक ती मेंटल स्ट्रेंथच यावी लागते ते स्वीकारायला किंवा त्याच्यापासून बाजू व्हायला. म्हणजे माझ्याकडे पण जेव्हा अशा काही केसेस येतात, आता काय असतं माहिती आहे, काही एका व्यक्तीवरती खूप असे प्रेम करतात, मग तो माणूस कधीतरी फसवून जातो म्हणा किंवा ते रियालिटीमध्ये शक्य नसतं म्हणून त्यांचं घडत नाही म्हणा, त्या रिलेशनशिप पुढे जाऊ शकत नाही. पण मग एक व्यक्ती त्याच्यातच जर अडकून पडली, तो पुढे गेला आहे, त्याचं सगळं चालू आहे आणि ही व्यक्ती आहे तिथेच आहे, त्याच व्यक्तीचा विचार करत राहिली, तर ह्याला अर्थ नाही ना. हा तुम्हीच तुमच्यावर केलेला अन्याय आहे. मग तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही तो अवेअरनेस मिळवू शकता. म्हणून असं जेव्हा माझ्याकडे येतं काही केसेस, तेव्हा मी सांगते की हे बघ, ह्या सगळ्यातनं ती व्यक्ती तुला मिळेल की नाही हे मी नाही सांगू शकत, ते तुझं प्रारब्ध आहे. पण निदान त्याच्यामध्ये जे काही तू विचार करतेस तो योग्य आहे का नाही, किंवा जर तुला बाहेर पडायचं असेल तर त्याच्याकरता लागणारी मेंटल स्ट्रेंथ तुला बाबा येऊ शकेल, हे मी सांगते. कारण आपण जसं मी म्हणते, आता उदाहरण द्यायचं की इथे भिंत आहे आणि मी त्याच्यात तिकडनं दरवाजा शोधायचा प्रयत्न करते, तर काय अर्थ आहे का त्याला, बरोबर आहे की नाही. मग पण अवेअरनेस मला आला पाहिजे, त्याच्याकरता आधी मी मुळात स्वीकारलं पाहिजे की ती भिंत आहे, तो दरवाजा नाही आहे.
आपल्याला ते स्वीकारायचंच नसतं, कारण प्रेम ही भावना, अट्रॅक्शन ही भावना एवढी तेव्हा पॉवरफुल असते की तो रियालिटी चेक ॲक्सेप्ट करण्याची माझी तयारी नसते. मग त्या भावनेचा प्रभाव आपण कमी करायला पाहिजे. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे एकाच व्यक्तीच्या भोवती अडकवून ठेवण्यात पण नाही ना. आणि राहिलंय असे काही आहेत की 40-45-45 वर्ष एकाच व्यक्ती करता मागे अनुभव वाईट आला म्हणून थांबलेल्या व्यक्ती आहेत. त्यांचं आयुष्य थांबतंय. तुमचं आयुष्य का नाही तुम्ही जगायचं आनंदाने? आपल्या समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी क्वालिटीज अपेक्षित असतं समजा. त्याच क्वालिटीजचे या जगात हजारो लोक आहेत. जर आपण शोधले तर ते सापडतील, पण जर आपण तो अप्रोचच नाही ठेवला तर त्याचा काही उपयोगच नाही होत. अरे या क्वालिटीज सुद्धा कशा ठरवतो? आपल्या अनुभवांना आपण ठरवतो. त्याच प्रत्येक वेळेला बरोबर असतात असं नाही. बरोबर आहे की नाही? मला असा बाबा अमुक असा नवरा पाहिजे असं मी म्हणते, कारण मला माझे काही अनुभव आहेत. मी माझ्या कुटुंबात बघितलेत काही अनुभव, मी माझ्या आईवडिलांच्या बाबतीत काही बघितलेलं आहे. त्याच्यावरून हे माझे निर्माण झालेत ना नकळतपणे. मग ते सुद्धा बरोबर आहेत की नाही हे तुला कळायला हे पण मदत करेल की मी हे जे काय करते हे पण बरोबर आहे का? म्हणजे माझं म्हणणं की कुठल्याही गोष्टी करता जो पहिल्यांदा तुम्हाला आत्मविश्वास लागतो तो ह्या सगळ्या तुमच्या ताणामुळे सगळ्यात आधी डिस्टर्ब होतो. माझं ताकदच जाते सगळी. दुसरं फोकस लागतो तुम्हाला. तो फोकस तुमचा म्हणजे कशावरती फोकस करायचा आहे? रिझल्टवर फोकस करायचा का समस्येवर फोकस करायचा आहे हे मला कळत नाही, कारण मी भावनांच्या अधीन असते, ताणाच्या अधीन असते. नंतर तिसरं म्हणजे प्रायोरिटी सेटिंग. नक्की तुम्हाला पहिली प्रायोरिटी कशाला द्यायची हे तुम्हाला केव्हाच कळतं जेव्हा तुमचं मन शांत होतं. आणि मन शांत कधी होतं? जेव्हा तुमचा ताण दूर होतो. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की आता एवढं सगळं सांगितल्यानंतर लोकांना बऱ्यापैकी क्लॅरिटी आली असेल. तर त्यामुळे ते आणि कुठल्या एका व्यक्तीकरता आपण जर आयुष्य अडकवून ठेवण्यात कुठल्याच गोष्टी व्यक्तीकरता काय घटनेमध्ये माझं म्हणणं नका अडकवून ठेवू. ते आपलं प्रारब्ध होतं, ते तसं आपल्या बाबतीत घडलं, पण ते त्याच्यातनं बाहेर पडा. पुढे खूप आयुष्य आहे, पुन्हा आनंदाने जगा. आनंद आहेच. कारण तसंच होतं ना की आयुष्यात एखादी अशी इतकी निगेटिव्ह घटना घडते की माणूस पुढचे 10 वर्ष पण तिथंच अडकलेला असतो किंवा कधी कधी चुकीची पावलं उचलतो. मग हे आत्महत्या वगैरे सारखी गोष्टी काही गरज नसतात. काही प्रॉब्लेम हे नंतर सॉल्व्ह होणारे असतात. बरोबर आहे ना. आज जर आपण मागचं आयुष्य जर आपलं बघितलं तर त्यावेळेस अवघड वाटणाऱ्या गोष्टी पण आपण सॉल्व्ह केलेल्याच असतं. अरे इव्हन आपल्यावर हे बघ, प्रत्येकात कपॅसिटी आहे, परमिशन ती माणसाला दिलेली आहे. तुझ्यावर अचानक संकट आलं ना तर ते हँडल करायची कपॅसिटी तुझ्यामध्ये आहे. फक्त त्यावेळेला मन शांत ठेवून निर्णय घेण्याची क्षमता तुझ्यात पाहिजे. बरोबर. त्यालाच आपण सत्सद विवेक बुद्धी असं म्हणतो. कुठल्याही भावनेच्या आधारे ह्याने वाहत न जाता, तसंच प्रत्येक वेळेला तार्किकपणे विचार न करता, तर्कशास्त्र न लावता बॅलन्स साधत या दोन्हीमधला तुला निर्णय घेता आला पाहिजे. आता एक शेवटचा क्वेश्चन विचारतो की समजा एवढं सगळं आहे, आज जग एवढं आधुनिक झालेलं आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत, आता AIचा जमाना आहे, पण तरीही आजही स्पिरिच्युअलिटी आणि समजा जे हिलिंग पद्धत तुम्ही सांगतात त्याची का गरज आहे लोकांना? समजा का त्यांनी ते घेतलं पाहिजे? कारण असं आहे, तुझं मन जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला ह्याची गरज आहे. आणि मुळामध्ये मनुष्याचा जन्मच असा आहे की तुझे अनुभव असे घ्यायचे आणि स्वतःची स्पिरिच्युअल प्रगती करायची. मध्ये मी कोणाचं तरी एक भाषण ऐकलं होतं, आता मला आठवत नाही ते कोणाचं. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की आपल्याला असं वाटतं मनुष्य जन्म स्पिरिच्युअल प्रगती करता आहे. तर तसं नसून स्पिरिच्युअल आत्म्याने मनुष्य अनुभव घेण्याकरता, ह्युमन एक्सपिरियन्स घेण्याकरता म्हणून मनुष्य जन्म घेतो. सो स्पिरिच्युअल प्रगती हा तर आपला बेस आहे. पण त्या स्पिरिच्युअल प्रगतीत काही आपल्या भावना, काही अडथळे आलेले आहेत, काही आपली कर्म आहेत की जी आपल्याला भोगून संपवायची आहेत. म्हणून आपण हा मनुष्य जन्म घेतलेला आहे. ते भोगणंच अवघड आहे. बरोबर आहे. आता बरोबर पॉईंटवर आलास तू. आता हे सगळं मला तर भोगायचंच आहे. प्रारब्ध कोणीही बदलू शकत नाही. बरोबर आहे. तर अशा ह्याच्यामध्ये हे भोगत असताना त्याचा कमीत कमी मानसिक त्रास मी करून घेतला, त्याच्यावर रिॲक्ट होण्याची माझी पद्धत बदलली, ते सक्षमपणे स्ट्रेंथने, मेंटल स्ट्रेंथने मी हँडल करू शकले, तर त्याची तीव्रता कमी होते. आणि हीच गोष्ट तुम्हाला पूर्वस्मृती हिलिंग पद्धती मिळवून देते. मी कायम सांगते, हिलिंग आणि मेडिटेशन तुम्ही करताय म्हणजे तुम्हाला वाटेल कापरासारखे तुमचे प्रॉब्लेम उडून जातील. नाही.
तुमचं हे जे काय आहे आयुष्य जे काय आहे ती शक्ती तुम्हाला मिळेल, तो अवेअरनेस तुम्हाला येईल. याच मुद्द्यावरती आपण आजचा हा पॉडकास्ट एंड करूयात, कारण बोलायला गेलं तर मग ते विषय वाढत जातील आणि आपण पुढच्या वेळेसाठी एखादा टॉपिक रिझर्व ठेवूयात. तर खरंच पुन्हा एकदा खूप मजा आली तुमच्यासोबत गप्पा मारायला आणि थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आपल्या ऑडियन्ससाठी खास आलात म्हणून. नाही खूप म्हणजे खरं माहिती आहे आपल्या भारतामध्ये आपल्या समाज व्यवस्था अशी आहे ना की अजूनही आपण मनावरचा ताण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. म्हणजे काही ताण ते येणारच आहे, त्याच्यात काय एवढं, अशी एक कॅज्युअल ॲप्रोच आहे. पण तसं नाही आहे. अनेक लोकांना बोलता न आल्यामुळे इतकं आतमध्ये साठलेलं असतं. आणि तू एक गंमत छोटीशी सांगते तुला की मला कायम वाटतं की एवढ्या सगळ्या केसेस हँडल केल्यानंतर एक प्रॉमिनंट भावना प्रत्येकात आहे, ती म्हणजे लोनलीनेस. माणूस सगळं अगदी दाखवतो सोशल मीडियावर किंवा आजूबाजूच्या लोकांना दाखवतो, पण एकटेपणा किंवा एकाकीपणाची भावना ही माणसाच्या मनामध्ये आहे, बऱ्याचशा जणांमध्ये, मी सगळ्यांच्या बाबतीत म्हणत नाही. मग मी असं ठरवलं की त्याच्याकरता मी महिन्यातनं एकदा लाईव्ह सेशन घेते. तर मी असं ठरवलं की त्याच्याकरता आपण एकटेपणावर काम करणारं मेडिटेशन घेऊया. माझी अशी कल्पना होती की खूप ह्यूज रिस्पॉन्स येईल, कारण ते लोक खूप जॉईन होतील, कारण प्रत्येकाला वाटतं. पण गंमत अशी झाली की त्याला फार कमी रिस्पॉन्स मिळाला, कारण त्याच्यामध्ये कसं ते गुगल मीटवर असतं तर सगळे एकमेकांना कळतात. तर कोणाला इच्छा नव्हती की मी हे मेडिटेशन करायला आलो आहे, हे दुसऱ्याने कोणी बघावं, हे लोकांना एक्झॅक्टली. पण जेव्हा तेच मेडिटेशन मी यूट्यूबवर टाकलं तेव्हा ते जास्तीत जास्त लोक ऐकतात आणि स्वतःला हील करायचा प्रयत्न करतात. हेही चांगलंच आहे, प्रश्नच नाही. पण सांगते असं आहे की म्हणून मी सारखं सांगत असते की मनातले विचार, धारणा, आपले भूतकाळ, त्याच्यातनं आलेले अनुभव, त्याच्यात मनावर झालेले परिणाम जे जाणवत नाहीत ते जाणून घ्या आणि त्याच्यावर काम करा आणि पुढचं आयुष्य समृद्धीत आणि समाधानाने जगा. श्रीमंत व्हा. अरे हो, ते तर पाहिजे बाबतीत असेल. नाही प्रश्नच नाही. श्रीमंती म्हणजे काय, फक्त पैशाने थोडी श्रीमंती आहे. ते तुझं मन श्रीमंत असेल तर तू प्रत्येक आयुष्यातला येणारा अनुभव छान एन्जॉय करू शकतोस. त्यामुळे श्रीमंती मस्ट. त्यामुळे श्रीमंत हे पॉडकास्ट पण मस्ट. म्हणून आम्हाला पुन्हा पुन्हा यायला आवडतं. आम्हालाही खूप आनंद होतो की बऱ्याच चांगल्या गोष्टी गप्पा म्हणजे बोलल्या जातात आणि त्याचा लोकांना फायदा होतो. येस, तर खरंच थँक्यू सो मच वन्स अगेन. आपण पॉडकास्ट एंड तर करतोय, पण मग मला एक शेवटचं सांगा की आणखी तुमचं अपकमिंग प्लॅनिंग काय आहे लोकांसाठी, की म्हणजे ज्याने लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल समजा. हां, अपकमिंग प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा एक उपक्रम आहे निर्मल विसावाचा, तो मी सांगते. तो आहे स्वास्थ्यम. स्वास्थ्यममध्ये असं आहे की हा पण 90 दिवसांचाच प्रोग्रॅम आहे. बेसिकली ह्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे आरोग्याशी संबंधित उपक्रम आहे, नावावरनं तुम्हाला कळेलच. तर एखादा आजार घेऊन स्पेसिफिकली तो आजारामुळे मनावर आलेला ताण म्हणा किंवा ज्या ताणामुळे हा आजार तुम्हाला झाला आहे तो कमी करण्याच्या दृष्टीने किंवा बॅलन्सिंग करण्याच्या दृष्टिकोनातून स्पेशल मेडिटेशन्स आम्ही जी केलेली आहेत. 7 चक्र ऑरा अशी साधारण 9 मेडिटेशन्स तुम्हाला दिली जातात, एक चक्र बॅलन्सिंग असा तो 90 दिवसांचा पूर्ण प्रोग्रॅम आहे. 11 दिवस तुम्हाला त्या आजाराकरता म्हणून स्पेशल तयार केलेली मेडिटेशन, प्रत्येक चक्राचं क्लिन्झिंग बॅलन्सिंग करणारी मेडिटेशन तुम्हाला दिली जातात. असा एक आम्ही उपक्रम सुरू केला. मग माझ्या असं मनामध्ये आलं की ह्याच्याबरोबर आता योग जो आहे त्याच्यामध्ये पण सेम कन्सेप्ट आहे. मनाचा विचार त्यांनी केला आहे किंवा त्याच्यामध्ये सुद्धा योगामधनं स्पेसिफिकली एखाद्या आजाराकरता काम केलं तर त्याचे रिझल्ट्स लोकांना मिळतात. म्हणून मग आम्ही असं केलं की योग आणि मेडिटेशन ह्याचं एक कॉम्बिनेशन केलं आणि त्याचं स्वास्थ्यम या नावाचा उपक्रम आम्ही सुरू केला. तर त्याच्यामध्ये असं आहे की समजा आपण डायबिटीसचं उदाहरण घेऊ. आता परत एकदा मी थोडंसं लिबर्टी घेते की त्याच्यामागची भावना सांगते की एखाद्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात कसला आनंदच वाटत नाही आहे किंवा कसला प्रचंड स्ट्रेस आहे किंवा तुमची कुठली तरी इच्छा पूर्ण होत नाही म्हणून तुम्हाला सतत टोचणी लागली, तर त्याच्यामुळे निर्माण होणारा जो स्ट्रेस आहे हा कुठेतरी डायबिटीसच्या बाबतीमध्ये आहे की तुमचं मन स्थिर नाही, सदैव बेचैन आहे, अस्वस्थ आहे असं. तर मग त्या पद्धतीने ती मेडिटेशन तयार केली जातात आणि मग डायबिटीसवर काम करणारीच योगासनं
ह्याचा ॲक्सेस तुम्हाला या 90 दिवसात दिला जातो. म्हणजे एकदम कस्टमाइज म्हणू शकतो. कस्टमाइज टोटली. आणि मुद्दामून म्हणजे हे रेकॉर्डिंग त्यांना आम्ही त्या 90 दिवसामध्ये जे काही देतो ते त्यांच्याकडे असतं आणि ते त्यांचा कधीही वापर करू शकतात. हे सगळं रेकॉर्डिंग देण्यामागे उद्देश काय आहे, म्हणजे प्रत्यक्ष न घेता रेकॉर्डिंग देण्यामागे उद्देश असा आहे की काही घरातल्या बायकांना फक्त दुपारीच वेळ मिळू शकतो, मग ते त्यावेळेला करू शकतात. हां, किंवा काही जणांना सिनियर सिटीजनना ते कपडे घाला आणि मग ते योगा करा असं ते त्याचाही ताण येतो त्या वयामध्ये. किंवा काही जणांना वाटतं की अरे ऑनलाईन असेल तर मला कोणी बघेल, माझ्याच्याने नाही चांगलं झालं तर. असे वेगवेगळे जे काही लोकांचे विचार आहेत ते आम्ही लोकांशी बोलून मग आम्ही असं ठरवलं की आपण अशा पद्धतीने हे करायचं. तर सध्या आमच्याकडे डायबिटीसवरती काम करणारी आहेत, त्याच्यानंतर स्त्री स्वास्थ्य म्हणजे केवळ स्त्रियांनी रेग्युलर फक्त त्यांचा रेग्युलर ताण आणि म्हणजे कुठला आजार असा नाही, बेसिक मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून मग त्यांच्याकरता खास योगासनं आहेत. तर आता हे सगळं करताना अशी व्यक्ती हवी होती की जिने ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि जिची मास्टरी आहे. कारण तुमचा जेवढा अनुभव ना तेवढं तुम्हाला ते बरोबर कळतं की समोरच्याला काय दिलं पाहिजे असं. तर निर्मल विसावाच्याच एक स्वाती जोशी म्हणून आहेत, ज्या 22 वर्ष योगशिक्षिका म्हणून काम करत आहेत आणि त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड पण मिळालेला आहे. आणि त्यांनी अगदी सगळ्या प्रकारच्या ह्यांच्या आजारांवरती काम केलेलं आहे आणि बेस्ट रिझल्ट्स आहेत. मग त्यांच्याशी मी बोलले, त्यांनाही माझी कल्पना आवडली आणि म्हणून मग आम्ही ते मेडिटेशन आणि योगा असं ते 90 दिवसांचे प्रोग्रॅम्स आम्ही तयार केले आणि ते स्वास्थ्यम या उपक्रमाअंतर्गत आम्ही लोकांना ते देतो. म्हणजे मनाचं पण डिटॉक्सिफिकेशन होतं आणि शरीराचं पण तुम्ही एनर्जी देता याला असं. आपण काय करूयात, एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करूयात त्याच्यासाठी. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये ॲड करूयात की ज्याने काय होईल की लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून डायरेक्टली त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड होतील आणि ते डायरेक्टली मग तुमच्याशी कम्युनिकेट करू शकतील पुढच्या ह्याच्यासाठी. आणि त्यासोबतच आपण ॲड्रेस आणि नंबर्स पण कमेंट्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊया. येस, थँक्यू. आणि मला इथे बोलवल्याबद्दल आणि ह्या सगळ्या गोष्टींवर एवढी मी बडबड करते आणि येस, आपण पुन्हा एकदा नवीन टॉपिकवरती नेक्स्ट टॉपिक अगदी नक्की. येस, आणि हे सगळं तुमच्यावरती आहे. जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे लोक आहेत, तुम्हाला असं वाटत असेल की त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी बदल व्हावा, चांगली प्रगती त्यांच्या आयुष्यामध्ये व्हावी, तर त्या प्रत्येक व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि श्रीमंत व्हा, कारण ही काळाची गरज आहे. थँक्यू.